म्हणतात की शरद पवारांनी विश्वासघात केलाय म्हणून. खरं तर मी ह्याच्यावरती सविस्तरपणाने ट्विट केलेलं आहे. शरद पवारांची उंची, त्यांचं वय, त्यांचा अनुभव, त्यांची राजकारणात वागण्याची पद्धत, त्यांच्या मनात कधीही असूया, कटुता, द्वेष, सूड या भावना नसतात. जी माणसं बोलतात त्यांना हे कळलं पाहिजे की त्यांची आणि बाळासाहेबांची मैत्री होतीच कशी. मग शिवसेना तर सत्तेत पण नव्हती तेव्हा. असं असताना बाळासाहेब चौफेर टीकास्त्र सोडायचे, जखम होणारे बाण सोडायचे. शरद पवारांनी हसत हसत झिरून मैत्री कायम ठेवली. पण राजकारणात जे करायचं होतं ते केलं. शिवसेनेला सत्तेत कधी येऊच दिलं नाही. राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवायला पाहिजे. आणि हे सगळे मी आहे ते प्रकारे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. एखाद्याने पुरस्कार द्यायला बोलवलं आणि मला बोलवलं, तर माझी उंची बघून बोलवलं ना. शरद पवारांची उंची बघून पुरस्कार द्यायला बोलवलं होतं. आणि त्याच्यात काय राजकीय दोघांनी हात नाही मिळवले ना, की चला आता उद्यापासून शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र येणार आहेत, असं काय नाही ना. एवढं काय बोलायचं काही कारण नव्हतं. मला वाटतं उगाच. परंतु तुम्ही एक ट्विट केलं सूचक की हम करे तुम करे तो रात्रीला, हम करे तो. असं आहे की तुमची लोक नाही का जाऊन भेटत देवेंद्र फडणवीसांना? नाही भेटत काय? तेव्हा कोणी आक्षेप घेतला का? चालतं ना. आता विधानसभेचं अधिवेशन चालू असताना आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, विरोधी पक्षाचे नेते. आमच्या समोरनं उद्धव ठाकरे साहेब गेले आणि जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले मुख्यमंत्री म्हणून. मी म्हटलं, मी तेव्हाही जेव्हा मला विचारलं लोकांनी की असं कसं हो, मी म्हटलं भेटायलाच पाहिजे, संवाद ठेवायलाच पाहिजे. सर्वात मोठा पक्ष म्हणून जो विरोधी पक्षात आहे, शिवसेना आहे, त्यांचा नेता येतो तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे क्रमप्राप्त आहे, हे व्हायलाच हवं. हा संवाद जो महाराष्ट्रात तुटलाय तो संवाद असायलाच हवा. आता ते आमच्या पक्ष सोडून गेलेल्या अजित पवारांना पण भेटले होते, तेव्हा कुठे आम्ही काय म्हटलं? ते त्याच्यात काय असतात. तुम्ही व्यासपीठ एखादंच शेअर केलं, तुम्ही एखादा भेटलात म्हणजे तुम्ही त्याचे झालात असं थोडी होतं. असं होत नाही. मला वाटतं की हे फारच म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला जो सोज्वळ, सुशील हे जे काही शब्द होते आणि त्याच्यानुसार जे वागणं व्हायचं. म्हणजे एकदा प्रल्हाद केशव वात्रे यांनी यशवंतराव चव्हाणांना अत्यंत खालच्या म्हणजे कमरेखाली वार केला होता. दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाणांनी प्रल्हाद केशव वात्रे यांची भेट घेतली आणि त्यांनी असं काय ते निपुत म्हणजे जे बोलायला नको होते ते बोलले होते. तेव्हा वेणूताईंवरती 42च्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला आणि तो लाठीचार्ज झाल्यामुळे ती मुलगा जन्माला घालू शकत नाही ही वेदना समजून सांगितली. प्रल्हाद केशव बाहेर आले आणि अख्ख्या महाराष्ट्रासमोर दिलगिरी व्यक्त केली. आणि त्या उंचीचं राजकारण महाराष्ट्राने बघितलं. काय बघतोय आपण? हे कोणालाही उचलायचं, जेलमध्ये टाकायचं, कोणालाही उचलायचं, फालतू केसमध्ये फसवायचे, पोलीस घरी पाठवायचे, जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचे, वकील लावायचे सुप्रीम कोर्टामध्ये, 20-20 लाख रुपये फिया द्यायच्या. पण ह्याचं राजकारण संपवा, हे तर आम्ही अनुभवतो ना. आणि शरद पवार हे उदाहरण आहेत की ह्या राजकारणाला छेद देणार. हा दुश्मनाच्या फीस सुद्धा, वकिलाच्या फीस सुद्धा भरण्यापर्यंत लोकांची मजल जाते. अच्छा, हा जितेंद्रचा दुश्मन आहे का? हा कोर्टात आहे का? त्याला बोलून गे रे, हे गे रे 20 लाख रुपये लडकेस. पण मूळ प्रश्न यातून उभा राहतोय की महाविकास आघाडी अजून देखील त्याच ताकदीनं पुढे उभं राहणार आहे का? ज्या पद्धतीने असं थोडेफार मतभेद असतातच आणि ह्या मतभेदातनं अजून मनं साफ होतात. मला वाटतं ह्याच्यातनं खूप लोकांची मनं साफ होतील की वैयक्तिक वैर नाही टिकत हो. माझं आणि कोणाचं पटत नाही म्हणून शरद पवारांनी त्याच्या लाच घालावी, हा अपेक्षा करणंच चुकीचे आहेत. नाही होत तसं. हे असं कसं असं असतं का राजकारणात? संजय राऊतांसारख्या एवढ्या खासदार पदावर पोहोचलेल्या, ठीक आहे, थोडासा त्यांचा मलाही ह्या गोष्टीचं हे आहे की त्यांच्या मनामध्ये शिवसेना फोडणं
आणि सरकार पाडण्याच्या वेदना खूप आहेत, हे अमान्य करून चालणार नाही. पण त्या वेदना असताना शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित नाही. शरद पवार तुम्हाला शरद पवार सांगतात का तुम्ही कोणाला भेटायला पाहिजे, सांगतात का? त्यांनी कधी आक्षेप तरी घेतले का? आम्हालाही वाईट वाटतं कधी कधी शरद पवार जेव्हा अजित पवारांच्या स्टेजवर असतात. सर्वात जास्त धोका कोणी दिला? अजित पवारांनीच दिला ना शरद पवारांना. मग तुम्ही कशी काय भेटायला गेलात फुलगुच्छ घेऊन त्यांना? विचारलं शरद पवारांनी किंवा आम्ही तुम्हाला? मी तर नाही विचारलं, आणि शरद पवार तर विचारत पण नाही. असं गोष्टी त्यांच्या डोक्यात पण जात नाही. असं नाही चालत राजकारणामध्ये. म्हणतात की शरद पवारांनी विश्वासघात केलाय म्हणून. खरं तर मी ह्याच्यावरती सविस्तरपणाने ट्विट केलेलं आहे. शरद पवारांची उंची, त्यांचं वय, त्यांचा अनुभव, त्यांची राजकारणात वागण्याची पद्धत, त्यांच्या मनात कधीही असूया, कटुता, द्वेष, सूड या भावना नसतात. जी माणसं बोलतात त्यांना हे कळलं पाहिजे की त्यांची आणि बाळासाहेबांची मैत्री होतीच कशी. मग शिवसेना तर सत्तेत पण नव्हती तेव्हा. असं असताना बाळासाहेब चौफेर टीकास्त्र सोडायचे, जखम होणारे बाण सोडायचे. शरद पवारांनी हसत हसत झिरून मैत्री कायम ठेवली. पण राजकारणात जे करायचं होतं ते केलं. शिवसेनेला सत्तेत कधी येऊच दिलं नाही. राजकारणाच्या जागेवर ठेवायला पाहिजे. आणि हे सगळे मी आहे ते प्रकारे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. एखाद्याने पुरस्कार द्यायला बोलवलं आणि मला बोलवलं, तर माझी उंची बघून बोलवलं ना. शरद पवारांची उंची बघून पुरस्कार द्यायला बोलवलं होतं. आणि त्याच्यात काय राजकीय दोघांनी हात नाही मिळवले ना, की चला आता उद्यापासून शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र येणार आहेत, असं काय नाही ना. एवढं काय बोलायचं काही कारण नव्हतं. मला वाटतं उगाच. परंतु तुम्ही एक ट्विट केलं सूचक की तुम करे तो रासलीला, हम करे तो. असं आहे की तुमची लोक नाही का जाऊन भेटत देवेंद्र फडणवीसांना? नाही भेटत का? तेव्हा कोणी आक्षेप घेतला का? चालतं ना. आता विधानसभेचं अधिवेशन चालू असताना आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, विरोधी पक्षाचे नेते. आमच्या समोरनं उद्धव ठाकरे साहेब गेले आणि जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले मुख्यमंत्री म्हणून. मी म्हटलं, मी तेव्हाही जेव्हा मला विचारलं लोकांनी की असं कसं हो, मी म्हटलं भेटायलाच पाहिजे, संवाद ठेवायलाच पाहिजे. सर्वात मोठा पक्ष म्हणून जो विरोधी पक्षात आहे, शिवसेना आहे, त्यांचा नेता येतो तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे क्रमप्राप्त आहे, हे व्हायलाच हवं. हा संवाद जो महाराष्ट्रात तुटलाय तो संवाद असायलाच हवा. आता ते आमच्या पक्ष सोडून गेलेल्या अजित पवारांना पण भेटले होते, तेव्हा कुठे आम्ही काय म्हटलं? ते त्याच्यात काय असतात. तुम्ही व्यासपीठ एखादंच शेअर केलं, तुम्ही एखादा भेटलात म्हणजे तुम्ही त्याचे झालात असं थोडी होतं. असं होत नाही. मला वाटतं की हे फारच म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला जो सोज्वळ, सुशील हे जे काही शब्द होते आणि त्याच्यानुसार जे वागणं व्हायचं. म्हणजे एकदा प्रल्हाद केशव वात्रे यांनी यशवंतराव चव्हाणांना अत्यंत खालच्या म्हणजे कमरेखाली वार केला होता. दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाणांनी प्रल्हाद केशव वात्रे यांची भेट घेतली आणि त्यांनी असं काय ते निपुत म्हणजे जे बोलायला नको होते ते बोलले होते. तेव्हा वेणूताईंवरती 42च्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला आणि तो लाठीचार्ज झाल्यामुळे ती मुलगा जन्माला घालू शकत नाही ही वेदना समजून सांगितली. प्रल्हाद केशव बाहेर आले आणि अख्ख्या महाराष्ट्रासमोर दिलगिरी व्यक्त केली. आणि त्या उंचीचं राजकारण महाराष्ट्राने बघितलं. काय बघतोय आपण? हे कोणालाही उचलायचं, जेलमध्ये टाकायचं, कोणालाही उचलायचं, फालतू केसमध्ये फसवायचे, पोलीस घरी पाठवायचे, जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचे, वकील लावायचे सुप्रीम कोर्टामध्ये, 20-20 लाख रुपये फिया द्यायच्या. पण ह्याचं राजकारण संपवा, हे तर आम्ही अनुभवतोय ना. आणि शरद पवार हे उदाहरण आहेत की ह्या राजकारणाला छेद देणार. हा दुश्मनाच्या फीस सुद्धा, वकिलाच्या फीस सुद्धा भरण्यापर्यंत लोकांची मजल जाते. अच्छा, हा जितेंद्रचा दुश्मन आहे का? हा कोर्टात आहे का? त्याला बोलून गे रे, हे गे रे 20 लाख रुपये लढकेस. पण
मूळ प्रश्न यातून उभा राहतोय की महाविकास आघाडी अजून देखील त्याच ताकदीनं पुढे उभं राहणार आहे का, ज्या पद्धतीने असं आता टिप्पणी केली? थोडेफार मतभेद असतातच आणि ह्या मतभेदातनं अजून मनं साफ होतात. मला वाटतं ह्याच्यातनं खूप लोकांची मनं साफ होतील की वैयक्तिक वैर नाही टिकत हो. माझं आणि कोणाचं पटत नाही म्हणून शरद पवारांनी त्याच्या लाच घालावी हा अपेक्षा करणंच चुकीचं आहे. नाही होत तसं. हे असं कसं असं असतं का राजकारणात? पण मग संजय राऊतांसारख्या एवढ्या खासदार पदावर पोहोचलेल्या ठीक संपादक आहे, असलेल्या थोडासा व्यक्तींनी त्यांचा या गोष्टींचं भान मला ठेवायला मला नको का? मला मलाही ह्या गोष्टीचं हे आहे की त्यांच्या मनामध्ये शिवसेना फोडणं आणि सरकार पाडण्याच्या वेदना खूप आहेत, हे अमान्य करून चालणार नाही. पण त्या वेदना असताना शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित नाही. शरद पवार तुम्हाला शरद पवार सांगतात का तुम्ही कोणाला भेटायला पाहिजे सांगतात का? त्यांनी कधी आक्षेप तरी घेतले का? आम्हालाही वाईट वाटतं कधी कधी शरद पवार जेव्हा अजित पवारांच्या स्टेजवर असतात. सर्वात जास्त धोका कोणी दिला? अजित पवारांनीच दिला ना शरद पवारांना. मग तुम्ही कशी काय भेटायला गेलात फुलगुच्छ घेऊन त्यांना? विचारलं शरद पवारांनी किंवा आम्ही तुम्हाला? मी तर नाही विचारलं आणि शरद पवार तर विचारत पण नाही. अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात पण जात नाही. असं नाही चालत राजकारणामध्ये. जे मला वाटतं पहिल्या भाषणामध्ये जे देवेंद्र फडणवीस बोलले आहेत आणि कृपया त्यांनी त्याच्या भाषणाचा अंमल करावा की राजकारणातला संवाद संपलाय, संवाद वाढवायला हवा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला, हे त्यांचं वाक्य होतं. पण दुर्दैवाने त्याचा अंमल होताना दिसत नाही आहे. नुसती भाषणं करून चालणार नाहीत. हा जोपर्यंत संवाद होत नाही तोपर्यंत लोकशाहीमधला जिवंतपणा दिसणार नाही. मुरदाड झालेली लोकशाही व्यवस्था दिसते. पोलिसांचा दिस इज नॉट अ पोलीस स्टेट. हे पोलिसांची राज्य व्यवस्था नाही आहे. इथे पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर केला जातो हे देवेंद्र फडणवीसांनी थांबायला पाहिजे. म्हणजे आमच्या विकासांच्या कामांमध्येही जर मंत्री हस्तक्षेप करणार असतील, आमच्या मतदारसंघांमध्ये लोकांनी आम्हाला लाख लाख मतांनी निवडून दिलेलं आहे. सरकारी नोकऱ्यांवर दबाव आणून आमच्या विकासाची कामं थांबवायची ही पद्धत योग्य नाही. मुख्यमंत्री महोदयांनी हे बघायला पाहिजे. म्हणजे आमच्या 5 वर्षानंतरचं राजकारण संपवण्यासाठी आजपासून जर प्रयत्नांना सुरुवात करायला तर आम्हालाही तसंच वागावं लागेल. परंतु आदित्य ठाकरे जे ठाकरे गटाचे नेते आहेत ते आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि आज दिल्लीमध्ये जाऊन अरविंद केजरीवालांची भेट घेतली, पण शरद पवारांची भेट त्यांनी टाळली. अहो, मी बांद्राला गेलो म्हणजे मी मातोश्रीवर गेलोच पाहिजे असं आहे का? ते दिल्लीला गेले म्हणजे शरद पवारांच्या घरात गेलेच पाहिजेत असं तुम्हाला काय वाटतं? नाही जात यात काय. पण एक तुम्हाला सांगतो, आज दिल्लीमध्ये जवळजवळ शरद पवार साहेब 40 वर्ष आहेत. दिल्लीमधला कोणीही खासदार असो, कोणीही मंत्रिमंडळात कोणीही मंत्री असो, त्या मंत्र्याला फोन करा आणि हे माझं काम करून घ्या असं सांगण्यासाठी सगळ्या पक्षाचे सगळे खासदार जर कुठे जात असतील तर त्या घराचा पत्ता आहे 6 जनपद. सकाळी 8 वाजल्यानंतर फक्त शरद पवार साहेब एवढंच काम करत असतात. आणि आम्हाला अभिमान आहे की तो आमचा नेता आहे. त्यांच्या एवढी उंची असलेला नेता आज महाराष्ट्रात नाही. परंतु शरद पवारांनी जो पुरस्कार दिला एकनाथ शिंदेना, त्या पुरस्कार सोहळ्याला खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते. आता मला माहित नाही संजय दिना पाटील कशा, पण संजय दिना पाटील हा ओरिजिनल काँग्रेसी हो. हे आत्ताच्या राजकारणात सुरू झालंय सगळं. ओरिजिनल त्याचा जन्म काँग्रेसी घरात झालाय. त्याचे वडील काँग्रेसचे आमदार होते, त्याची आई काँग्रेसची आमदार होती, त्याचे आई वडील भाऊ हे काँग्रेसचे नगरसेवक होते अनेक वर्ष. आत्तापर्यंत तो आमच्या पक्षामध्ये होता आणि त्याच्यासाठीच आम्ही तो ईशान्य मुंबईचा हे सोडला मतदारसंघ. परंतु त्यांनी श्रीकांत शिंदेच्या घरी स्नेहभोजनाच्या पार्टीलाही ते स्वतः उपस्थित होते. त्यामुळे टायगर ऑपरेशन जे सातत्याने एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे मला तिथेच म्हणायचं, हे सारखं ऑपरेशन टायगर ते डॅवोसमधनं बोलायचं की त्यांचे 4 फोडतोय, हे कशाला हे राजकारणातल्या आगी लावत बसायच्या. आणि मग हे सगळे उलटे हे परिणाम दिसायला लागतात. ह्याच्यात तर सगळ्यांनीच बोध घ्यावा आता की शरद पवार स्टाईलचं राजकारणच महाराष्ट्रात योग्य आहे. की तुम्ही प्रेमाने बोला ना, सगळ्यांना यांचे पक्ष फोडा, यांचं राजकारण संपवा, यांच्यावर केसेस टाका, हे बंद करावं.
आता तुमचा एक मंत्री डायरेक्ट बोलतो मी एकाही सरपंचाला निधी मिळू देणार नाही, यायचं असेल तर माझ्या पक्षात आहे. काय आहे? नाही पटत तुमचा नाम आमचा राजकीय दृष्ट्या. आम्ही लढतो आहोत, लोक आम्हाला निवडून देतात. तो निधी काय तुम्ही घरनं नाही, तुमच्या शेतात येत नाही. जो महसूल जमा होतो महाराष्ट्रातनं त्याच्यातनं देता, तोही देताना तुम्ही त्याच्यात भेदभाव करता. खरं तर मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलंय की मेरा बॉस बहुत मजबूत है. त्या बॉसला मी विचारतो, अरे बॉस तुमचा स्वभाव तर असा नाहीये, तुम्ही तर मदत करता. मी अनुभव घेतलाय, देवेंद्र फडणवीस मदत करतात हा मी अनुभव घेतलाय. मी कसं काय तुमचा एक मंत्री बोलू शकतो? हे लोकशाहीला घातक आहे की विरोधकांना संपवण्यासाठी त्यांना पैसे पण द्यायचे नाहीत. पैसे काय तो घरी वापरत नाही ना. सरपंच वापरणार म्हणजे काय, सार्वजनिक संडास बांधणार, सार्वजनिक गटार करणार, एक सार्वजनिक नळ पाणी योजना करणार. आमदार पैसे वापरणार म्हणजे काय, रस्ते करणार, हे करणार. पण नाही द्यायचा, सडवून टाकायचा. आमदाराला दाखवायचं, हे तू आमच्याबरोबर आहेस ना, बघ निधी कुठे चाललाय. हेच तर काम करतायत अजित पवार माझ्या मतदारसंघात. उघडपणाने सांगतो, हे बंद करा हो. तुमच्यावरती पण ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले. एकनाथ शिंदे मी तेच म्हटलं की खरं तर राग मला यायला पाहिजे की ज्या पद्धतीने मागचे काही वर्ष माझ्याशी राजकारणात माझ्याशी वर्तणूक केलेली आहे ती राजकारणाला सोमणारी नव्हती. एक डीसीपी येतो डायरेक्ट, यू आर अंडर अरेस्ट मिस्टर आव्हाड. अरे आईला मला वाटलं मी रामन राघव आहे की काय. आणि तो डीसीपी पण असा 6 फूट उंच, हे एवढी भरभक्कम मोठी बाडी, आणि मला फसवून बोलवला पोलीस स्टेशनला. आणि मग प्रत्येक बेलमध्ये जज काय म्हणतो, दिस इज नो केस, आणि फेकून देतो पेपर बाहेर. नंतर काय होतं हे कळत नाही ना. म्हणजे एकाही केसमध्ये जजनी कधी असं नाही लिहिलं की नाही हे केस बरोबर आहे वगैरे. प्रत्येक दिवसाने तुम्ही एक केस नोंदवता कसा, ही केसच नाही आहे. माझ्यावरती 354 नोंदवली, ती राजकीयच गुन्हा होता. फोन करून सांगितलं की गुन्हा नोंदवा म्हणून. हा फोन कोणाचा होता? आता जाऊ दे, आता कोण कोणाला त्या रात्री भेटलं, सगळे व्हिडिओ आहेत. आव्हाड साहेब, तुम्ही परळीचे पराभूत उमेदवार त्याच्याविरोधात इथं एक पत्रकार परिषद घेतली आणि गैरकारभार उघडकीस आणला होता. परळी विधानसभा निकालावरून धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तुमची प्रतिक्रिया? नाही, असं आहे की त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला हात जोडायचे त्या एसपीला. अहो ज्याने मारामारी केली, ज्याच्या कमरेला रिव्हॉल्वर आहे, ते सगळं दिसतंय ना तुम्हाला टीव्हीवर. एक तर 90 दिवसानंतर केस घेता, आणि त्याच्यात लिहिता कैलास फोडेंचा मुलगा, त्याला नाव नाही. मला एक काम घातक वाटतं, तर बापू अंधळे मर्डर केसमध्ये माहिती आहे की वाल्मिक कराड, पण महाजन नावाच्या इन्स्पेक्टरनी वाल्मिक अण्णा नाव लिहिलं, पूर्ण नाव लिहिलं नाही. केस लूज पडली. म्हणजे जनबुजून करण्यात आलं. हो, जर तुम्हाला माहिती आहे कैलास फडच्या पोराचं नाव पण माहिती आहे, सगळं माहिती आहे, व्हिडिओ आहे, तुम्हाला नाव लिहायला लाज वाटते काय? मी माझ्या ट्विटरवरती तुम्हाला जर माझ्या ट्विटरवरती मी तो FIR टाकलाय आणि असं गोल केलंय त्याच्यावरती की ह्याचं पोराचं नाव काय, त्या पोराचं नावही टाकलंय मी. म्हणजे किती शासन यंत्रणा अजूनही दबावाखाली आहे, अजूनही शासन यंत्रणा. आणि म्हणून आम्ही म्हणतो की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. परंतु 80-83 दिवसानंतर ही संपूर्ण FIR होते, तोपर्यंत पोलिसांना जाग सुद्धा येत नाही. तुम्ही पोलीस हे म्हणून तर म्हणतो की पोलीस यंत्रणा कामच का असं आहे की तुम्ही जाऊन डायरेक्ट सांगता सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला माफ करा, केस मिटून टाका. अरे काय लावलंय काय? सांगता मोर्चे काढा, न्याय पाहिजे ना, आव्हाडांनी मोर्चे काढावेत. अरे एखादा गरीब घरातला पोरगा मेला यार, सोमनाथ सूर्यवंशी, त्याच्या आईला जेवढा आपण पाठिंबा देऊ तेवढी ती आई जिवंत राहील. आतमधनं खचत जाते माऊली, पोटचा गोळा गेलाय तिच्या. काय वाटत असेल तर रोज तिला रात्री झोपताना की बाजूला तो नाहीये. आणि आपण काय बेशरम सारखे बोलतो, मोर्चे काढा. म्हणजे मागासवर्गीयांना न्याय मिळवायचा असेल तर मोर्चे काढावे लागतील महाराष्ट्रामध्ये. उद्रेक होईल, उद्रेक एक दिवशी. परळीत परत निवडणुका घ्या असं अंजली दमानिया म्हणतात. परळीत परत निवडणुका घ्या. परळीत जे बूथ मार्क केले होते सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने, त्याचं फक्त माहिती द्या. हे तू माझा इंटरव्ह्यू घ्यायला येतो का इथे हसायला आणि बोलायला येतो?
सर, आपण परळीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये राजेसाहेब देशमुख जे तुमचे सहकारी होते त्यांनी देखील सांगितलं की जवळपास 200हून अधिक 222 अधिक बूथ कॅप्चर झालेले होते. व्हिडिओ पण होते त्याचे. तुम्ही अजूनही पत्रकार चुकी करता आहात. लोकसभेच्या निवडणुकांनंतर कोर्टाने काही बूथवरती लक्ष ठेवा मार्क करून दिले होते की हे सेन्सिटिव्ह बूथ आहेत. अहो, ते सेन्सिटिव्ह बूथच लुटले गेले. कुठे काय झालं? ना निवडणूक आयोगाला जाग आली ना पोलिसांना जाग आली. पोलिसांसमोर रिव्हॉल्वर काढतायत, पोलिसांसमोर पोलिसालाच धक्काबुक्की करतायत. कुठे काय झालं? काय नाही झालं. आणि आत्ता केस रजिस्टर करता लाज वाटली पाहिजे, लाज. तिथला जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे कलेक्टर, त्याला सस्पेंड केला पाहिजे. असं काय निवडणुका जिंकणार आहेत लोक? आयुष्यात कधी लोकशाही व्यवस्थेत नांदू शकत नाही जर अशा पद्धतीने आपण निवडणुका लढायला लागलो तर. डायरेक्ट टेप आहे, हे आमच्या गावात आमचा कायदा, संविधान वगैरे गावच्या बाहेर. अरे ही कुठली पद्धत आहे? म्हणजे बूथमध्ये एक माणूस मशीनच्या जवळ बसलेला असायचा, माणसाने आत जायचं, शाई लावायची, तिथनं जेव्हा मशीनचं बटन दाबलं जाईल ते उलटं फिरायचं, तिथे त्याचं बटन तो माणूस तिथे बसलेला माणूस दाबतो. व्हिडिओ आहे तो, गोट्या गीतेचा व्हिडिओ आहे. गोट्या गीते नाव घेतो मी असं उगाच आका पाका बाका नाही घेत, मी नाव घेऊन बोलतो. काय केलं? काय नाही केलं. यंत्रणाच किडली आहे हो. तुमचं पॉलिटिकल प्रेशर आहे, मंत्री आहे तो, काय करू शकता तुम्ही? तुम्हाला दिसतंय मतदान करताना महाराष्ट्रात, मी दुसऱ्या राज्यात नाही बोलत आहे, महाराष्ट्रात माणसं लाईन लावतात, मागे येतात, तिथे बटन दाबलं जातं, व्हिडिओ आहेत. काय केलं आपण? लाज वाटते हो आम्हाला सुद्धा आता बोलताना टीव्हीवर. इतके निर्ढावलेले झालेत अधिकारी, काही फरक नाही पडत, आम्ही ते आता 5 वर्ष सत्तेत, आपल्याला त्यांच्या पायाशी बसायचंय. अशी व्यवस्था नव्हती. आणि त्या व्यवस्था का नव्हती तर तेव्हा ते राजकारणी तसे नव्हते. आनंद दिघेंच्या वेळेस काय झालं तेव्हा एकनाथ म्हणतात की शरद पवारांनी विश्वासघात केलाय म्हणून. खरं तर मी ह्याच्यावरती सविस्तरपणाने ट्विट केलेलं आहे. शरद पवारांची उंची, त्यांचं वय, त्यांचा अनुभव, त्यांची राजकारणात वागण्याची पद्धत, त्यांच्या मनात कधीही असूया, कटुता, द्वेष, सूड या भावना नसतात. जी माणसं बोलतात त्यांना हे कळलं पाहिजे की त्यांची आणि बाळासाहेबांची मैत्री होतीच कशी. मग शिवसेना तर सत्तेत पण नव्हती तेव्हा. असं असताना बाळासाहेब चौफेर टीकास्त्र सोडायचे, जखम होणारे बाण सोडायचे. शरद पवारांनी हसत हसत झिरून मैत्री कायम ठेवली. पण राजकारणात जे करायचं होतं ते केलं. शिवसेनेला सत्तेत कधी येऊच दिलं नाही. राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवायला पाहिजे. आणि हे सगळे मी आहे ते प्रकारे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. एखाद्याने पुरस्कार द्यायला बोलवलं आणि मला बोलवलं, तर माझी उंची बघून बोलवलं ना. शरद पवारांची उंची बघून पुरस्कार द्यायला बोलवलं होतं. आणि त्याच्यात काय राजकीय दोघांनी हात नाही मिळवले ना की चला आता